लोकसभेतील नामंजूर झालेल्या महिला विधेयकावरती एक महिला म्हणून सुषमाताई, तुमचं मत काय आहे? नाही, मला माझं मत मांडायच्या आधी ना मला सतत प्रश्न पडतोय की ठीक आहे, सत्ताधाऱ्यांनी खोटारडेपणा केला. बर, सत्ताधाऱ्यांनी एका परिसीमन विधेयकाला महिला आरक्षणाचं विधेयक असं म्हणत त्याला महिला आरक्षण विधेयकाचं आंगडं टोपडं घालायचा प्रयत्न केला. बर, पण पत्रकारांनी तरी किमान त्याला दुरुस्त करावं आणि सांगावं की परिसीमन विधेयक नामंजूर झालेलं आहे, महिला आरक्षण विधेयक नाही. महिला आरक्षण विधेयक हे आपल्याकडे 2023लाच मंजूर झालं. त्याचे ट्विट्स परवाच्या पत्रकार परिषदेत मी दाखवले, मोदीजींचे ट्विट्स दाखवले, मी अमित शहांचे ट्विट्स दाखवले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विट्स दाखवले. विशेष म्हणजे जर 2023लाच ते पारित झालं होतं तर 2024ला तुम्ही आरक्षण का दिलं नाही? कोणी अडवलं? कोणी तुम्हाला? आत्ताही आम्ही म्हणतोय ना की जे पारित झालेलं जे विधेयक आहे ते अंमलात आणा 29ला. जी 543 संख्या आहे त्या 543 मधले द्या ना काढून आमचे 33%. तुम्ही ते देत नाही आहात. जागा वाढवायचं ते देत नाहीत. याचा अर्थ असा की जर 543 मधलं जर 33% वाढवलं तर कदाचित यांनी आतापर्यंत पाळलेले यांचे जे काही गुंडपुंड असतील, जे तडीपार असतील काही, आणि मग त्यांचाच एखादा मतदारसंघ जर चुकून आम्हाला जर मिळाला तर कसं? त्यामुळे हे सगळे लोक जे एवढे नारी शक्ती वगैरे म्हणतात, कसले नारी शक्तीवाले? नारी शक्ती म्हणून काल वरळीमध्ये उतरले आणि एका महिलेने यांना जे सुनावलं त्यानंतर तो कोण, संजय फडणवीस सारखा माणूस, काय किती वाईट आणि किती गलिच्छ पद्धतीने हिनकस भाषेमध्ये हे लोक बोलतात, जे महिलांचा आदर सन्मान करू शकत नाही, जे मणिपूरमधल्या एवढ्या मोठ्या जे प्रकरण झालं त्यानंतर भाजपाची एकही महिला, एकही पुरुष जे रस्त्यावर उतरेन तर सोडा, ज्यांनी निषेधाचा साधा शब्द उच्चारला नाही, खरंच यांना याच्यावर बोलायचा अधिकार आहे का? बरं, या आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं? अरे, आम्ही महाविकास आघाडी म्हणून जर विचार केला सगळ्या पक्षांचा तर या देशाला पहिली महिला पंतप्रधान देण्याचं काम हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने केलं होतं. या देशामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ही काँग्रेसने केलेली होती. विशेष असं आहे की या देशाच्या एका संघटनेचं पद सुद्धा, म्हणजे सरोजिनी नायडू यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. हे एवढं सगळं असताना हे दुसऱ्यांना शहाणपण शिकवतायत. माझं तर खुलं आवाहन आहे त्यांना, तुम्ही जर एवढे खरंच महिला धोरणाचे भोगते असाल, म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस, ज्या फडणवीसांनी म्हणजे एवढं सहन झालं नाही त्यांना, हे मी ऑन रेकॉर्ड आणि लोकशाहीच्या मंचावरून अतिशय जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की पंकजा मुंडे नुसतं इतकंच म्हणाल्या की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, आणि त्यांनी चक्क काय त्याचा त्रास सहन करावा लागला तर 10 ते 12 वर्ष पंकजा मुंडेंना एका विजनवासात जावं लागलं. इतके सत्तातूर असणारे लोक की एका महिलेचं बोलणं सुद्धा, म्हणजे मनातली मुख्यमंत्री आहे असं म्हणणं सुद्धा जे लोक सहन करू शकत नाहीत, तरीही जर यांना वाटत असेल की नाही नाही आम्हीच खरे महिला धोरणाचे पुरस्कर्ते, तर माझं अजून म्हणणं आहे, ठीक आहे बाबा, पंकजा मुंडे थोड्याशा तुम्हाला ॲडमंड वाटतील, ठीक आहे, त्यांची स्वतःची मतं, भूमिका, पण काही लोक आहेत ना यांच्यासोबतचे, यांनी छू म्हटल्याबरोबर भुंकणारे, पण असे काही चित्रविचित्र लोक आहेत, त्यांना मुख्यमंत्री करा, काय हरकत आहे? जाहीर करा 2029ला आमचा पंतप्रधान पदाचा म्हणजे भाजपाचा सत्तेत येणार नाहीत ते सोडा. मी आजही सांगते तुम्हाला 2029 हे 2028 पण गाठू शकतील का नाही अशी परिस्थिती आहे. पण 2029ला भाजपने सांगावं की आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा महिला असेल, फडणवीसांनी सांगावं की इथला मुख्यमंत्री पदाचा चेहरा महिला असेल, मग आम्ही तुम्हाला मानू. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, कोणाला शहाणपण सांगताय तुम्ही? परिसीमन आयोगाला महिला आरक्षणाचं विधेयक सांगताय आणि हे लोकांना कळणार नाही की तुम्ही सरळ सरळ हा दक्षिण विरुद्ध भारतचा संघर्ष उभा करताय, तुम्ही भारतात फूट पाडू पाहताय. आणि हे सुद्धा ऑन रेकॉर्ड सांगितलं पाहिजे की सध्या फडणवीस साहेबांची महत्वाकांक्षा वाढलेली आहे, दिल्लीचे वेध लागलेले आहेत. अशा दिल्लीचे लागलेल्या वेधामध्ये आत्ता त्यांना योगींच्या सोबत कॉम्पीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे योगींच्या सोबत कॉम्पीट करताना उत्तरेच्या बरोबरीने महाराष्ट्र कसा आहे आणि आम्ही कसे जास्तीत जास्त ताकदीने मांडू शकतो, बोलू शकतो, त्यामुळे त्यांनी त्यांची एक टीम तयार केली आहे. दुर्दैवाने त्यांच्या टीममध्ये लॉजिकल बोलणारा, विचार करणारा एकही जण नाही आहे. त्यांच्या टीममध्ये स्पर्धा काय आहे, जास्तीत जास्त
इलॉजिकल कसं बोलू शकतो आम्ही, जास्तीत जास्त किंचाळू कसे असं शकतो. सुषमाताईंना का वाटतं पण? मला सांगा, नितेश राणेचं असं एक लॉजिकल वाक्य दाखवा मला, एक लॉजिकल वाक्य की त्यांनी बिचाऱ्याने तर्कशुद्ध उच्चारलेलं आहे. त्या कोणीतरी काय त्यांच्याकडे चित्रविचित्र लोक बायका आहेत, एक असं लॉजिकल वाक्य दाखवायचं. अरे 2023ला जे म्हणतात की अब राम युग आया है, ये हुआ है, वो हुआ है, आणि ट्विट स्वतःच व्हिडिओ बाईट, आणि त्या व्हिडिओ बाईटवर तुम्हीच 2026ला इतकं बेमालूम खोटं बोलता. लोक इतके खुळे आहेत का? ज्या पद्धतीने वरळीतल्या त्या महिलेने एक प्रोटेस्ट केला, ज्या पद्धतीने काल प्रशांत तांबी यांच्या आईने एक ललकारलं की तू कुणीही अस, तू माझ्या लेकराला हात लावून दाखव. जेव्हा इथल्या आई असणाऱ्या स्त्रीवर हे संकट येताना दिसते आणि तिला असं वाटतंय की यांच्या धर्मवादाला, यांच्या जातीवादाला, यांच्या अतिरेकी सत्तेच्या महत्वाकांक्षेला बळी पडून आमची मुलं होरपळून जातील की काय, तेव्हा आई म्हणून ज्या स्त्रिया उभ्या राहतील त्या भाजपचा तख्त पलटल्याशिवाय राहणार नाही. बरं, पण सध्या महाराष्ट्रासमोर असले